नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत फ्रोझन मटार. तर 10 किलो वाटाण्याच्या शेंगा घेतल्या, सोलून दाणे काढून घेतले. गॅसवर पातेल्यामध्ये भरपूर असं पाणी ठेवलं. 5 चमचे मीठ, 10 चमचे साखर टाकून घेतली आणि पाण्याला उकळी येऊ दिली. दुसरीकडे आपण बर्फाचं थंडगार पाणी तयार करायचं. इकडे पाणी उकळलं की सगळे वाटाणे त्यामध्ये टाकून घ्यायचे. एक 2.5-3 मिनटं हे आपल्याला उकळत्या पाण्यात ठेवायचे आहे. सगळे वाटाणे वरती तरंगतात. त्यानंतर हे आपल्याला लगेचच काढून पाणी नितळून घ्यायचं आणि बर्फाच्या पाण्यात ठेवायचं. 3 ते 4 मिनटं बर्फाच्या पाण्यात ठेवायचं. त्यानंतर हे काढून पुन्हा पाणी नितळून घ्यायचं आणि हवेशीर आपल्याला हे फॅनखालीच वाळवायचे आहे. साधारण 3 ते 4 तास आपण हे वाळवून घ्यायचे आणि आपण ह्या प्लास्टिकच्या डब्यात किंवा झिपलॉकच्या पिशव्यांमध्ये किंवा कॅरीबॅगमध्ये भरून रबर वगैरे लावून असं व्यवस्थित डीप फ्रीजरमध्ये, म्हणजे जिथे बर्फ तयार होतो तिथे हे पिशव्या ठेवायच्या. वर्षभर ते 2 वर्षभर हे आपण फ्रोझन वाटाणे तयार करून वापरू शकतो. तर सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवले आहे.